नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या दर्शन स्टडी अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। तर इयत्ता 7वी स्कॉलरशिपची जी आपली एक्झाम आहे 26 एप्रिल 2026 रविवारी या रोजी। तर आता दिवस खूप कमी राहिलेला आहे आणि आपला सिलेबसनुसार आपण नफा तोटा, सूट कमिशन आणि रिबीट हा जो टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरू करणार आहोत। आता आपण आधी बघून घेऊया नफा आणि तोटा म्हणजे काय। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, कारण की असे स्कॉलरशिपचे आता आपण दर रविवारी लाईव्ह ठेवणार आहोत। लाईव्हमध्ये एक पेपर दर रविवारी आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे। तर नफा आणि तोटा म्हणजे काय, तर नफा तोटा समजून घ्या। आता तुम्ही 7वीला आहात, तुम्हाला नफा तोटाबद्दल काहीतरी माहिती असेलच। नफा तोटा म्हणजे समजा ही एक वस्तू आहे, ही वस्तू मी किती 10 रुपयाला खरेदी केली आणि तीच वस्तू मी बाहेर माझ्या दुकानात 20 रुपयाला विकली। तीच वस्तू मी बाहेर किती 20 रुपयाला विकली। खरेदी किती रुपयाला केली होती मी 10 रुपयाला आणि विकली किती रुपयाला मी 20 रुपयाला। मग मला यामध्ये किती रुपयाचा प्रॉफिट झाला, मला 10 रुपयाचा। याला आपण काय म्हणतो, प्रॉफिट। आणि लॉसचं कसं, हे बघा हीच वस्तू मी किती रुपयाला खरेदी केली होती 30 रुपयाला आणि हीच वस्तू मी विकली कितीला होती, फक्त 10 रुपयाला। तर मला यामध्ये 30 रुपयाला मी जास्त पैसे खर्चवले, 30 रुपयाची वस्तू घेतली, जास्त पैसे खर्चवले आणि ते कमी रुपयात विकली, मग त्याचा तोटा होतो। कारण की आपण सुरुवातीला जास्त पैसे खर्चवून ती वस्तू घेतो आणि नंतर मग तोटा होतो, आपल्याला लॉस होतो। मग आपल्याला किती रुपयाचा लॉस झाला या ठिकाणी, 20 रुपयाचा लॉस झाला। किती रुपयाचा, 20 रुपयाचा लॉस झाला। तर समजलं नफा तोट्याबद्दल बेसिक काय जे आपला कन्सेप्ट क्लिअर आहे, तर आपल्याला तुम्हाला माहितीच आहे। आता आपण इन्फॉर्मेशन जी स्कॉलरशिप परीक्षेसाठी जसे प्रश्न विचारले जातात तशाकडे आपण बघूया, ठीक आहे। तर नफा म्हणजे काय, ठीक आहे, इथे आपण बघूया नफा म्हणजे काय, प्रॉफिट, ठीक आहे। आता जर विद्यार्थी मित्रांनो नफा कसा काढायचा, प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपल्याला आधी 2 टाइप्स असतात वेगळे, सीपी आणि एसपी, ठीक आहे। सीपी आणि एसपी। सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस। सीपी म्हणजे काय असते, एखाद्या वस्तूची कॉस्ट प्राइस, तिला आपण काय म्हणतो, खकी, तिला आपण काय म्हणतो, खकी। त्याच्यानंतर एसपी म्हणजे काय, सेलिंग प्राइस। एसपी म्हणजे काय, सेलिंग प्राइस, ठीक आहे। सेलिंग प्राइसला आपण काय म्हणतो, मराठीतून विकी असा शब्द म्हणतो, विकी, खकी, विकी, ठीक आहे। तर आता बघूया, कॉस्ट प्राइस म्हणजे एखादी वस्तू मी किती रुपयाला घेतली किती रुपयाला, तिला आपण काय म्हणतो, कॉस्ट प्राइस म्हणतो। आणि एसपी म्हणजे तीच वस्तू मी किती रुपयाला विकली, त्याला आपण सेलिंग प्राइस असं म्हणतो, ठीक आहे, समजलं। तर आता प्रॉफिट कसा फाइंड करायचा, प्रॉफिट कसा फाइंड करायचा विद्यार्थी मित्रांनो, मग एसपी प्रॉफिट आपण जर कमी याच्यामध्ये विकलं आणि ते जर जास्त कमी याच्यामध्ये विकलं तर आपल्याला लॉस होतो, आणि जर जी किंमत खरेदी केली तिच्यापेक्षा दुप्पट किमतीने आपण विकलं तर प्रॉफिट होतो। मग प्रॉफिट कशी फाइंड करायची, एसपी मायनस सीपी हे प्रॉफिटचं सूत्र आहे। एसपी मायनस सीपीच का, जर सीपी मायनस एसपी झालं असतं तर काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, एसपी आपण विक्री किंमत ती आपली काय असणार आहे, मोठी असणार आहे। आपण जर खरेदी 10 रुपयाला केली, विकलं 20 रुपयाला, मग विक्री किंमत मोठी असणार आहे। मग एसपी मायनस सीपी हे केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, प्रॉफिट म्हणजे काय मिळणार आहे, नफा, ठीक आहे। मग नफा म्हणजे एसपी म्हणजे काय, विकी वजा खकी, विकी वजा खकी, प्रॉफिटचे हे सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो। आता समजा मग प्रॉफिट मध्ये बघायला गेलं तर समजा मी एक वस्तू आहे ती 20 रुपयाला खरेदी केली, कितीला खरेदी केली, 20 रुपयाला आणि विकली कितीला, 50 रुपयाला, ठीक आहे। इथे तुम्हाला साईडला दिसत असेल, विकली 50 रुपयाला। मग 20 जी आपली विक्री किंमत आहे तिला आपण काय म्हणतो, एसपी म्हणतो। एसपी काय येईल इथे, मग 50, ठीक आहे। आणि वजा सीपी काय, मग इथे 20 रुपयाला मी ती खरेदी केली होती, मग 50 मायनस 20 याचं मग प्रॉफिट किती रुपयाचं झालं, मला 30 रुपयाचा काय आला, नफा झाला। 30 रुपयाचा काय आला, नफा झाला। आता नफा तोटामध्ये बेसिक आहे, तुम्ही बघितलंच असेल। तर आता बघूया आपण समजा लॉस कडे बघूया, लॉस, एक मिनिट, ओके। तर लॉस कसं आहे, ठीक आहे। लॉस म्हणजे काय, तोटा, लॉस म्हणजे काय, तोटा। आता तोटाचं कसं, तोटाचं एखादं उदाहरण तुम्हाला समजून सांगतो। समजा ही वस्तू आहे, ही वस्तू मी कितीला 30 रुपयाला खरेदी केली आणि तीच वस्तू बाजारात जाऊन मी कितीला विकली, 100 रुपयाला विकली। समजा एक वस्तू आहे
तिचं समजा कोणती पण वस्तू असेल ती मी 30ला खरेदी केली आणि बाजारात जाऊन 100 रुपयाला विकली. आता एक असेच उदाहरण विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉफिटचं एक्झाम्पल झालं. पण आपल्याला लॉस मध्ये बघायचं आहे ना, तर समजा मग हीच वस्तू किती 100 रुपयाला मी खरेदी केली आणि तीच बाजारात जाऊन मी कितीला विकली 90 रुपयाला विकली. तर यामध्ये लॉस झाला. कसं काय? कारण की 100 रुपयाला काय वस्तू केली होती, खरेदी केली होती. याची कॉस्ट प्राइस किती आहे 100 रुपये आणि सेलिंग प्राइस किती आहे SP 90 रुपये. आता मग याच्यानुसारच सूत्र तयार होतं आपलं. मग लॉस इज इक्वल टू, ठीक आहे, लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. लॉस इज इक्वल टू किती CP मायनस SP. हे लॉसचं सूत्र आहे. मग लॉस कसा, बघा याची कॉस्ट प्राइस किती आहे, मी खरेदी 100 रुपयाला केली होती ती वस्तू ना, मग ती जर मी बाजारात 90 रुपयाला विकली तर 100 वजा 90 केल्यावर कितीचा तोटा आला मला, 10 रुपयाचा तोटा झाला ना. तोटा कितीचा झाला, 10 रुपयाचा झाला. कारण की ती 100 रुपयाला खरेदी केली 90ला विकली म्हणून 10 रुपयाचा तोटा झाला. ठीक आहे. तर आता आपण बघूया प्रॉफिट लॉसचं. आपल्याला तुम्हाला समजलंच असेल. तर यामध्ये आपले उदाहरण कसे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, तर प्रॉफिट पर्सेंटेजचं सूत्र मी तुम्हाला सांगतो. प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन CP, प्रॉफिट अपॉन CP मल्टिप्लाय बाय 100. म्हणजेच नफा शेकडेवारीचं हे आपण बघूया. नफा बरोबर नफा छेदामध्ये CP म्हणजे खकी गुणिले 100. ठीक आहे. हे आपण मराठीमधून पण तुम्हाला लिहून दिलं आणि इंग्लिशमधून सुद्धा तुम्हाला लिहून दिलं. तर याचं उदाहरण कसं आहे, आपण याचे उदाहरण सुद्धा बघूया. आधी आपण पार्ट 1 मध्ये तुमचं पूर्ण बेसिक पक्क करून घेणार आहोत. जे प्रॉफिट अँड लॉसचं बेसिक आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. मग बघा, नफा टक्केवारीचं आपण बघूया. तर प्रॉफिट पर्सेंटेज, प्रॉफिट म्हणजे तुम्हाला नफा किती झाला. समजा तुम्हाला एका गणितात सांगितलं की 20 रुपयाला वस्तू खरेदी केली आणि 30 रुपयाने विकून 10 रुपये नफा झाला, तर त्याचं प्रॉफिट पर्सेंटेज काढा. मग त्याचं सूत्र कसं आहे, प्रॉफिट अपॉन CP. हे सूत्र तुम्हाला कामा येणारच आहे. यावर प्रश्न असतात, वेगवेगळ्या टाईपमध्ये असतात, हे आपण बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. तर बघा, प्रॉफिट अपॉन CP म्हणजे प्रॉफिट आणि CP मल्टिप्लाय बाय 100. म्हणजेच काय, नफा छेदात खकी गुणिले 100. ठीक आहे. हे काय प्रॉफिट पर्सेंटेजचं सूत्र झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काय लॉस पर्सेंटेजचं सूत्र बघायचं आहे. लॉस पर्सेंटेज म्हणजे आपला तोटा टक्केवारी. तर लॉस पर्सेंटेजचं बरोबर किती मग विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, लॉस अपॉन छेदात CP गुणिले 100. तसंच फक्त आपला लॉस टाकायचा. सेम तेच उदाहरण आहे. तोटा म्हणजे बघा, पुन्हा लिहून घ्या, हे तुम्ही लिहून घ्या, मराठी मीडियम इंग्लिश मीडियम. तोटा शेकडेवारी बरोबर तोटा छेदात CP म्हणजे किती विद्यार्थी, CP म्हणजे खकी गुणिले 100. हे काय आपलं लॉस पर्सेंटेजचं फॉर्म्युला झाला. तर प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला बघितला आणि लॉस पर्सेंटेजचा फॉर्म्युला बघितला. ठीक आहे. मग शेकडा नफा आणि शेकडा तोटा यावर प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. जर समजा शेकडा नफा किंवा तोटा दिला असता, ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, शेकडा नफा, शेकडा प्रॉफिट नाहीतर काय लॉस, शेकडा प्रॉफिट नाही तर लॉस दिला असता, पर्सेंटेज प्रॉफिट लॉस दिला असता, तोटा दिला असता, खरेदी किंमत व विक्री किंमत यापैकी एकाची किंमत दिल्यास दुसरी किंमत काढणे. जर तुम्हाला विक्री किंमत दिली तर त्याची खरेदी किंमत कशी काढायची. तर विक्री किंमतीचं सुद्धा हा जे सूत्र आहे. विक्री किंमत म्हणजे काय मित्रांनो, SP. हे सुद्धा फॉर्म्युला आहे. SP बरोबर खरेदीची किंमत. खरेदीची किंमत म्हणजे CP बरोबर CP मल्टिप्लाय बाय, ठीक आहे, 100 प्लस शेकडा नफा, प्रॉफिट पर्सेंटेज. प्रॉफिट हे सुद्धा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावर प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला लिहून देत आहे. या फॉर्म्युल्यावर प्रश्न विचारले जातात अपॉन 100. या फॉर्म्युल्यावर प्रश्न विचारले जातात. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर समजा उदाहरण बघा, या फॉर्म्युल्यावर कसे प्रश्न विचारले जातात. एक मोबाईल फोन, ठीक आहे, एक मोबाईल
एक मोबाईल, ठीक आहे, एक मोबाईल रुपये 2000 रुपयाला विकल्याने, 2000ला विकल्याने SP विकल्याने खरेदीच्या 20% तोटा झाला. विकल्याने खरेदीच्या 20% काय आला, तोटा झाला. ह्या उदाहरणावर का 20% तोटा झाला तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती, असे प्रश्न असतात. त्या मोबाईलची काय खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस विचारली आहे. एक मोबाईल 2000 रुपयाला विकल्याने 20% तोटा झाला तर त्या मोबाईलची कॉस्ट प्राइस किती येईल. मोबाईल आपण कितीला विकला विद्यार्थी मित्रांनो, मग मी आता तुम्हाला फॉर्म्युला दिला होता बघा, यासाठीच तो फॉर्म्युला आहे, पुन्हा लिहून घ्या वाटलं असतं. CP बरोबर खरेदी किंमतचा फॉर्म्युला आहे बघा, विक्री किंमत SP मल्टिप्लाय बाय 100, याचा फॉर्म्युला SP मल्टिप्लाय बाय 100 बरोबर 100 वजा शेकडा तोटा. यामध्ये काय आलंय, आपला तोटा झालाय, मग शेकडा तोटा आपला कशात राहील, शेकड्यामध्ये राहील. हे आपला फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युलेमध्ये टाकूया आपण, या फॉर्म्युलेमध्ये टाकूया 2000 रुपयाला मोबाईल केल्यास आपण प्रश्न बघूया, ठीक आहे. 2000 रुपयाला मोबाईल विकल्यास 20% तोटा होतो, तर खरेदी किंमत किती. तर मोबाईल किती रुपयाला विकला आपण, 2000 रुपयाला विकला. मग फॉर्म्युल्यामध्ये गुणिले 100, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा 100 वजा शेकडा तोटा. शेकडा तोटा किती आपल्याला बघा, 20% तोटा होतो. किती दिला, 20% तोटा होतो. मग बघा 100 वजा 20, तोटा किती टक्के आला, 20% आला, म्हणून आपण इथे 20 लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर मग बघायला गेलं तरी बघा 2000 गुणिले 100 किती, हे बघा 2000 गुणिले 100 याचं उत्तर बघा 2000, ओके. आणि त्यामध्ये आणखी 2 शून्य आणि खाली 100 वजा 20, खाली किती येईल मग विद्यार्थी मित्रांनो, 100 वजा 20 किती, 80 उत्तर येईल, ठीक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा 2 लाखला 80 ने म्हणजे 2 लाखला डिवायडेड बाय 18 केल्यावर किती उत्तर येतं, रुपये किती रुपये येतात, 2 रुपये 2500 रुपये, ठीक आहे. 2500 2500 रुपये. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मोबाईल 2000 ने विकल्याने 20% तोटा झाला, मग त्याची कॉस्ट प्राइस किती असेल, 2500 म्हणजे 2500, ही आपली त्याची कॉस्ट प्राइस असेल. समजलं बेसिक उदाहरण, ठीक आहे. तर आजच्या आपल्या नेक्स्ट एका पॉईंटकडे जाऊया. तर जे आपण शेकडा तोट्याचा आपण जे तुम्हाला मी एक फॉर्म्युला शिकवला, प्रॉफिट पर्सेंटेज, हे प्रॉफिट पर्सेंटेजचा, त्याच्यावर आपण एक गणित घेऊया, प्रॉफिट अपॉन CP मल्टिप्लाय बाय 100, हा जो फॉर्म्युला आहे. यावर बघा, मग समजा मला एक गोष्ट आहे ती मी त्यावर मला किती प्रॉफिट झाला, मी एक गोष्ट विकून त्याच्यावर मला 500 रुपये प्रॉफिट झाला आणि ती मी खरेदी केली होती किती, 2000 रुपयाला. मग खाली किती येईल, कॉस्ट प्राइस 2000 आणि गुणिले 100. मग बघा याचे 1 शून्य याला कट झाला, हे बघा 1 मिनिट आपण पेन चेंज करूया. याचं 1 शून्य याला कट झाला, याचं 1 शून्य याला कट झाला, बरोबर. तसंच याचं 1 शून्य याला कट झाला. मग 2 1चा 2 आणि 2 1चा 2 आणि मग 50 इथे किती येईल, 25. मग मला किती प्रॉफिट पर्सेंटेज किती झाला, 25% झाला. असंच लॉसचं आपण बघून घ्या. लॉसचं पण कसं आहे, लॉस अपॉन CP इंटू 100, ठीक आहे. मग लॉसचं बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉस बरोबर लॉस किती गोष्टीचा, सेम तेच. मी 500 रुपयाचा लॉस झाला, 500 रुपयाचा लॉस झाला, खरेदी किंमत 2000 रुपयाची आणि गुणिले 100, ठीक आहे. मग तसंच विद्यार्थी मित्रांनो हे 3 शून्य, हे 2 शून्य, या 2 शून्यांना कट, हा 1 शून्य या शून्याला कट. मग किती टक्के लॉस, किती टक्के आला मला, लॉस इज इक्वल टू 25% लॉस झाला. सेम तेच उदाहरण घेतलं होतं आपण, लॉस किती टक्के झाला, 25% आला. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय, तुमचं जे 7वी स्कॉलरशिपची परीक्षा कधी आपली 26 एप्रिलला आहे. तुम्हाला जर ही परीक्षा द्यायची असेल आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये सांगा तुमचा किती सिलेबस पूर्ण झालेला आहे आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर घ्या. आपण आज काय केलं, बेसिक बघितलं आहे प्रॉफिट अँड लॉसचं. आता नंतरचे आपण काय बघणार आहोत, नंतर आपण बघणार आहोत प्रॉफिट लॉसचे एकदम IMP आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन बघणार आहोत. IMP आणि हार्ड लेवल आपण जे काठिण्य पातळी, आपल्याला जे UPSC MPSCच्या ज्या परीक्षा असतात
त्या परीक्षेमध्ये जी काठिण्य पातळी म्हणजे आपली स्कॉलरशिप परीक्षेसारख्या परीक्षा त्याचा आपला जो UPSC MPSCच्या परीक्षेचा पाया पक्का करून घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक तुमच्या लाईकने आम्हाला खूप प्रेरणा मिळते, म्हणून आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.